ज्या तालुक्याच्या नावातच प्रभू श्रीरामांचे नाव आहे असा तालुका म्हणजेच आपलं श्रीरामपूर. तर हॅलो गाईस, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके आणि सर्वात प्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी चालले आपल्या श्रीरामपूरमध्ये श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी. सर्वात पहिले तर आम्ही गेटवर एंट्री करून निघालो होतो पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोल पंपवर गेलो आणि बघतोय तो काय खूप मोठी गर्दी झाली होती पेट्रोल घेण्यासाठी आणि खूप मोठी लाईन पण लागली होती. मग आम्ही पण त्या लाईनीमध्ये गेलो. एका तासाभरापासून आम्ही या लाईनीमध्ये थांबलो होतो, त्यामुळे आम्हाला खूप बोर झालं. मग पूजाताई म्हणली श्रद्धा इकडे. मग पूजाताईकडे गेले तर पूजाताई काय म्हणते तुम्ही ऐका बरं. लॉकडाऊन टाकणार आहे मोदीजी परत. पूजाताई म्हणून राहिली लॉकडाऊन टाकणार आहे, आता अवघड होणार आहे पूजे. मला सकाळीच न्यूज आली. तुला फोन आलता काय? सकाळी आपल्याला मोदीजीचे फोन येतात, साधे सुधे फोन नाही येतात. मग तेवढ्यात आपली श्रुती म्हटली श्रद्धा दाखव माझ्याकडे स्कूटी, तू खूप वेळची बोर झाली स्कूटीवर बसून. मग श्रुतीकडे स्कूटी दिली. अडाणी ड्रायव्हर आहे, याच्या हातात आता स्कूटी गेली आहे आणि आता डायरेक्ट विषय पंपात होणार आहे आपला. हे देखो पंप, डायरेक्ट विषय पंपात पूजा. आता 1 तास लाईन मध्ये उभा राहून आपला पेट्रोल टाकण्यासाठी नंबर आला आणि फायनली एकदाचं पेट्रोल टाकून आम्ही निघालो होतो आपल्या श्रीरामपूरमध्ये. मग त्यानंतर आम्ही आलतो आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आणि श्रीरामपूरची रामनवमी म्हटलं तिथं काही विशेष येत नाही, जबरदस्त अशी रामनवमी होती आपल्या श्रीरामपूरमध्ये. त्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं, थोड्या वेळ तिथल्या प्रसन्न वातावरणात बसलो, फोटोज व्हिडिओ काढून आम्ही आलतो प्रसाद घेण्यासाठी. मग प्रसाद घेऊन आम्ही आलतो बाहेर. बोलो सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नंतर आम्ही गेलतो शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग वगैरे करून आम्ही निघालो होतो हॉस्टेलला जाण्यासाठी. तर गाईज चला बाय बाय, आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.